पदार्थाचं नाव सांगेल, त्याच्यामध्ये काय बेसिक इन्ग्रेडियंट्स असतात ते सांगा पटापट. ती ही आहे, मला काय भीती नाही. अरे नाही पण ही असल्यामुळे मला टेन्शन नाही. असं काही नसतं. पुरणपोळी. पुरण नाही, डाळ, डाळ, चणा कणिक, डाळ असते, चणा गूळ डाळ, कणिक, असतो गूळ. आणि कणिक असते, जायफळ. जायफळ असते, वेलची टाकली जाते. इट डिपेंड्स. महत्वाचं म्हणजे चणा डाळ आणि गूळ. त्याच्यामध्ये पुरण 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 बनवायला चणा डाळ आणि गूळ लागते. शेवयाची खीर. शेवया, दूध, खवा, काजू हवे असले तर, बदाम हवे असले तर, पिस्ते हवे असले तर, साखर. जिलेबी. जिलेबी मैदा असतो बेसिकली जिलेबीमध्ये आणि पाक, साखर आणि तळायला तूप किंवा तेल. तूप किंवा तेल. रसगुल्ला. रसगुल्ला, दूध, दूध, मग ते बंगाल्यांना बोलून फाडायचं. पुन्हा साखरेचा पाक, एकतारी पाक. एकतारी. कातळ, त्यात व्यवस्थित मशागतीने वाढवलेला आंब्याचं कलम, मग ते वेळच्या वेळी योग्यरित्या काढलेला आंबा, शक्यतो पायरी, आणि मला हापूस. 3 पायरी मागे 1 हापूस अशा प्रमाणात काढलेला रस. आणि त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. म्हणजे नाही म्हणजे काहीच नाही बोलू व्यसन आहे त्यांना, इलाज नाही. श्रीखंड. चक्का डायरेक्ट चालेल ना सांगितलं तर, कारण नाही का दही, मग त्यातलं मग चक्का केसर, आणि काय केशर, जायफळ, साखर, साखर. मोतीचूर लाडू. मोतीचूर लाडू. मोतीचूर लाडू अगेन ते बेसन, चाळलं बेसनाचं बुंदी करायची. बुंदी करायची लागते, ती चाळून आणि मग त्याचे लाडू वळतात. आणि साखरेतच, म्हणजे मोतीचूर गुळात नाही कधी खाल्लेला मी. नाही लागत, म्हणजे हा, कडक मी- होतो कारण, म्हणून मग साखरेतला जो करते. शिरा. रवा, रवा, साखर, तूप. दूध, साजूक तूप, केळं हवं असल्यास केळं, हिला नको असतं त्यामुळे केळं बाद, काजू, बदाम, बेदाणे, वॉटोबर. एक क्वेश्चन. गुढीपाडव्याविषयी तुम्हाला माहिती असलेली माहिती एकही इंग्लिश शब्द न वापरता सांगा. मला फार माहितीच नाही आहे सणांबद्दल, त्यामुळे तूच सांग. गुढी उभारली जाते, ते आपलं आनंदाचं, चैतन्याचं प्रतीक असतं, म्हणून आपण गुढी उभारतो. आणि त्याच्या मागचं कारण महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर त्याला आपण कडुनिंब बांधतो, त्याच्यानंतर नवीन वस्त्र असतं, कारण ती सुरुवात असते. आपण कुठलंही कार्य सुरू करताना नवीन वस्त्र जे असतं वापरलेलं नसतं ते वापरतो, ते कडुनिंबाचं पाला आणि बत्तासाची माळ, बत्तासाची नाही, साखरेची, साखरेची माळ नाही, ती साखरेची असते ही. आणि साखरेची माळ यासाठी असते कारण उन्हाचा जो दाह असतो तो वाढलेला असतो, तो कमी करण्यासाठी म्हणून कडुनिंब आणि साखरेची माळ अशी असते. आणि त्याच्यावर तांब्या उलटा असतो, ते मला माहिती नाही आहे ॲक्च्युली. सॉरी, माफ करा. पण एवढं मला माहिती आहे की गुढी हे आपल्या चैतन्याचं आणि आनंदाचं प्रतीक असतं आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण ती उभारली जातो. आणि ती सूर्योदयापूर्वी आपण उभारतो आणि सूर्यास्तापूर्वी ती आपण उतरवतो. आणि जेवढी गुढी उंच तेवढं काय विजय का काय असं म्हणतात, काहीतरी आहे. नाही त्याचं काहीतरी आहे, ते मला नाही माहिती, पण एवढं मला माहिती, कडुनिंब आणि साखर माहिती, त्यामुळे मी एवढं सांगितलेलं आहे. नमस्कार, मी स्वप्नाली पाटील आणि मी आस्ताद काळे. राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आम्हा दोघांकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नूतन वर्षाच्याही तितक्याच भरघोस हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.